उद्धव ठाकरे माननीय मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या बैठकीतून अशा प्रकारचा अजेंडा लीक होत होता, प्रयत्न सुरू होता. आणि तेच लोक आहेत त्यांच्या सरकारमध्ये आहेत ना. फितूर इथे होते तेच फितूर तिथे आहेत तुमच्या मंत्रिमंडळात, आणि फितूर त्यांचं काम योग्य प्रकारे करतायत. आधीच्या राज्यामध्ये सुद्धा ह्याच लोकांनी हेच उद्योग केले, आणि आता सुद्धा फडणवीसांच्या सरकारमध्ये तेच फितूर सन्मानाची पदं घेऊन बसलेले आहेत, आणि ती त्यांची भूमिका योग्य प्रकारे वठवतात. बोलिये. काल एकनाथ शिंदेंनी भाषण केलं त्यांच्या कार्यक्रमामध्ये. ते म्हटले की विधानसभा झाकी थी, अभी महापालिका बाकी है, पराभव आम्ही ठाकरेंच्या शिवसेनेचा करणार ठीक आहे, पाहू ना, आपण पाहू. विधानसभेमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग, पैसा, यंत्रणेचा वापर केला, त्याच्यामुळे ती झाकी आहे. याच्यापेक्षा वेगळं त्यांनी काय आणलंय का? शिंदेचं आणखी एक महत्वाचं विधान आहे. ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती. काँग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला. मग तुम्ही ज्यांच्या दावणीला धनुष्यबाण आता बांधलेला आहे, चोरलेला, ते काय योग्य आहे का? रोज उठून तुम्ही दिल्लीला उठाबशा काढताय, रोज उठून तुम्ही दिल्लीला ज्या उठाबशा काढताय त्या बाळासाहेब ठाकरेंना, माननीय शिवसेना प्रमुखांना मान्य आहेत का? त्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. त्यांना जर आत्मचिंतनाला कुठे जायचं असेल तर कामाख्य मंदिरामध्ये असेल किंवा अन्य कुठे जायचं असेल, त्यांनी जावं आणि आत्मचिंतन करावं. आपण जी शिवसेनेबाबत, म्हणजे मूळ शिवसेनेबाबत जी विधानं करतोय त्यात किती तथ्य आणि सत्य आहे? काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कधीच कोणी बांधली नाही. भारतीय जनता पक्षानं, ज्या पक्ष आज ते बसले आहेत ज्यांच्याबरोबर, त्यांनी शब्द पाळला नाही, त्यांनी बेईमानी केली. आणि त्या निर्णयामध्ये स्वतः एकनाथ शिंदे हे सहभागी होते. हा सामुदायिक निर्णय होता. एकनाथ शिंदे हे त्या सर्व निर्णयामध्ये आमच्या बरोबर हजर होते, आणि त्यांनी कधी विरोध केला नाही. त्यांचं मत फक्त त्यांना कोणतं खातं मिळत आहे ह्याच्यावरच होतं. त्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती. त्यावेळेला महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्याने सांगितलं की एकनाथ शिंदे फार ज्युनियर आहेत, त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही. म्हणून एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत विचार होऊ शकला नाही. हे मी वारंवार सांगितलेलं आहे. आणि महाविकास आघाडी तयार करून आपल्याला हे सरकार बनवावं लागेल, ही भूमिका एकनाथ शिंदे यांची होतीच. नाही, पण राऊत साहेब, तुम्ही जे आता म्हणताय त्यानुसार जर महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेची अशी भूमिका होती की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते शिवसेनेचे. प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे विधिमंडळ पक्षाचे नेते झालेच होते ना, पण महाविकास आघाडी आज जे त्यांच्यावर बसलेले आहेत, अजित पवार व त्यांचे इतर सहकारी, ज्यांनी त्यांचा परवा सत्कार केला दिल्लीमध्ये महाजी शिंदे पुरस्कार देऊन, ते स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार, या सगळ्यांची भूमिका होती. एकनाथ शिंदे चालणारच नाहीत, आम्हाला फारच ज्युनियर आहे, त्यांच्या हाताखाली आमचे लोक वरिष्ठ काम करणार नाहीत. म्हणजे स्वतः शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना हे सांगितलं, तुम्हाला सांगितलं की आम्हाला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पद उमेदवार नको. होय, यात लपवायचं काय? तसं नसतं. ते विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी एकनाथ शिंदेची निवड होऊच दिली नसती ना. जर भारतीय जनता पक्षाबरोबर राज्य निर्माण झालं असतं, भारतीय जनता पक्षावर, मी काय म्हणतो ऐकून घ्या, त्याने जर शब्द पाळला असता आमचा 50-50 चा, तर शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते. प्रश्नच येत नव्हता दुसरं कोणाचं नाव असण्याचा किंवा दुसरं कोणाला पुढे आणण्याचा. उद्धव ठाकरे त्या बाबतीमध्ये अत्यंत प्रामाणिक आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षाचं नेतं केलं, तिथेच त्यांना तो एक सिग्नल असतो तो दिलेला आहे. पण भारतीय जनता पक्षाने शब्द पाळला नाही, म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला नाही. आणि काल ज्यांनी त्यांचा सत्कार केला माननीय पवार साहेबांनी आणि अजित पवार वगैरे सगळे, त्यांनी महाविकास आघाडीमध्ये त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही. आम्ही यांच्यावर काम करणार नाही. नंतर बघा, नंतर जे काय घडामोडी घडत असतात, तडजोडी घडत असतात, त्या पुढल्या गोष्टी. पण आम्ही या सगळ्या गोष्टीवरती आता पाणी सोडलं. धन्यवाद. अरे भाई, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सबको छत्रपति शिवाजी महाराज को अभिवादन करने के लिए रायगढ़ में जाना ही पड़ेगा. छत्रपति शिवाजी महाराज एक युग पुरुष है, एक योद्धा है.
आज महाराष्ट्र उनके नाम से जाना जाता है, तो अगर उनको आज ये है स्मरण का दिन है, जयंती है, तो आज जाना ही पड़ेगा। पूरा महाराष्ट्र हमेशा उनके विचारों की प्रेरणा लेकर लड़ता है, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज ने कभी बेईमानों को माफ नहीं किया और कभी बदले की राजनीति नहीं की। ये उनका सूत्र था, तो उसने काम किया, राज्य किया है, सूत्र था। बदले की राजनीति नहीं की और कभी बेईमानों को माफ नहीं किया। थैंक यू। सर, एकनाथ शिंदे ने कहा है अगर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नहीं बनते तो शिवसेना नहीं टूटती। एकनाथ शिंदे गलत बोल रहे हैं। उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे जी को ही मुख्यमंत्री बनाना चाहते थे। भारतीय जनता पार्टी के साथ हमारा अलायंस था, भारतीय जनता पार्टी के साथ हमारा जो एग्रीमेंट था पावर शेयरिंग 50-50, उसमें 2.5 साल का मुख्यमंत्री पद शिवसेना को देने का वादा किया था और इसीलिए एकनाथ शिंदे को चुनाव होने के बाद, रिजल्ट आने के बाद असेंबली में लीडर बनाया था पार्लियामेंट्री पार्टी का। अगर बीजेपी ने अपना वादा पूरा कर लिया होता तो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनते। जब महाविकास आघाड़ी की सरकार बनी तब शरद पवार साहब से लेकर अजित पवार तक कांग्रेस से बड़े बड़े नेताओं ने खुले मीटिंग में विरोध किया एकनाथ शिंदे को। हमने जब नाम सामने प्रस्ताव रखा, यह हमारे पार्टी के लीडर है विधानसभा में, तो विरोध किया कि ये बहुत जूनियर आदमी है, हम उनके साथ काम नहीं कर सकते। एकनाथ शिंदे सरासर झूठ बोल रहे हैं। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।